वेट आहे बघा आपले, हे वेट घेऊन आपण मारतो ना. मागच्या वेळेस 2दा-3दा एक्सरसाइज केली आपण ही. तर हे टाइम नसला किंवा जे बिजी शेड्यूल आहे, ज्याला टाइम वर्कआउट करायला आणि जिम करायला जायला टाइम नाही, त्यांनी काय करा, स्किपिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. कधी लक्षात ठेवा, नो रिझल्ट कीप वर्क, बॅड रिझल्ट कीप वर्क आणि गुड रिझल्ट कीप वर्क. म्हणजे गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 214वा दिवस आहे. तर काल आपण केलं लॉंग केलं तर आपण 10 किलोमीटर. तर आज परत ग्राउंडवर आलो. आता आपल्याला तिकडे जायचं होतं, आपल्या पहिल्या ग्राउंडवर. आता झाले 5-6 दिवस झाले पाणी पडलंच नाही, तर पाणी कमी झालं असेल थोडंसं आता. तर आपण या ग्राउंडवर थोडं वर्कआउट करू. मग जायच्या टायमाला एकदा चक्कर तिकडं मारून घेऊ, बघू तिकडं ग्राउंडवर पाणी आलं की नाही, कमी झालं की नाही झालं ते बघणं लागेल. कारण की जाणंच नाही झालं, आपण इकडंच वर्कआउट करून इकडून चाललो. तिकडून इथून पुढे थोडंसं हे दिसलं ना शेत, या शेताच्या पुढच्या साईडने धरण आहे आणि आपण या बॅक साईडने त्याच्या अलीकडे असं भिवून जायला लागतं पलीकडं. तर करंट तर काय आलं नाही आज. काल 10 किलोमीटर मारलं होतं, पाय गेले असेल त्याची कामातून पुरे. कारण की आपले पण थोडेसे मांड्या हे उरायला. पण एवढं आहे, तिकडं लॉंग मारायला मजा येते. कारण की प्लेन रोड आहे, मोकळा पण रोड आहे, मातीचा रोड आहे, एकदम सगळ्या गोष्टी परफेक्ट तिथं. आपल्या गाडी लावायला जागा आहे आणि जितकं तुम्हाला तुमची स्ट्रेंथ असेल तिथपर्यंत जाता येतं आपल्याला. आपण 5 किलोमीटर गेलो, 5 किलोमीटर रिटर्न आलो. पुढच्या वेळेस आता थोडंसं 6 किलोमीटर जाऊ, 7 किलोमीटर जाऊ. 7 किलोमीटर असं हळूहळू करता लेंथ वाढवू आपली त्याची. त्याची स्टॅमिना पण वाढवून आपली लॉंग पण परफेक्ट होतो. तर चला आता काय करू, परत एकदा करणला फोन लावू आणि आजचा वॉर्मअप चालू करू. तर चला. त्या ठिकाणी पट्टा टाकू आता आपण. टाकला पट्टा. आता काय, आता शॉर्ट बीट काढू आता लोअर. तर लोअर काढली आपण. तर आता काय करू, हे सामान इथंच राहून देऊ. कारण की इथंच वर्कआउट करायचं आपल्याला. लांब जायचं असलं तर गोंधळून ठेवलं असतं. तर आता काय करू, इथं पहिले वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते त्याची सुरुवात करू. तर चला.
नाही तुमची साधा वर्कआउट करू नाही तर आपण कोणता पण लॉंग करू किंवा कोणता पण वर्कआउट करू, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण वॉर्मअप करतो म्हणजे करतो, काही होती तिकडं. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, कधी पण कोणती पण ॲक्टिव्हिटीज करायची, जिम करायची किंवा योगा करायचा, काही करा, पण वॉर्मअप सगळ्यात मेन करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्यानेच पुरी बॉडी फ्री होऊन जाते आपली. फ्री झाली ना तर आपण कोणताही वर्कआउट करायला रेडी राहतो. त्याच्यामुळे कोणताही वर्कआउट केलं तर इंजुरी होत नाही आपल्याला, कारण की पूर्ण बॉडी पार्ट एकदम फ्री होऊन जाते. आणि हे सगळ्यात मेन कॉमन आहे. हा वॉर्मअप केला, तुम्हाला दुसरं कोणताच वॉर्मअप करायची गरज नाही. पूर्ण बॉडीचा मेन 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 पार्ट काढून वॉर्मअप तयार केलेला आहे हा. ते पूर्ण बॉडीचा वॉर्मअप होऊन जाते याने. त्याच्यामुळं त्याच्यानंतर तुम्ही कोणताही वर्कआउट करायला फ्री होऊन जाता. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आणि पहिले जॉगिंग करू. पण नॉर्मल आता पहिली गोष्ट आहे जॉगिंग. पण काय आहे, इथून एवढाच करणार आहे आपण, नॉर्मल करणार. काल जास्त केली ती, आज थोडी फक्त लेग फ्री होण्यासाठी करू. आणि मग उद्या तिकडे जर ओके झालं तर मग तिकडे जॉगिंग आपली तर कंटिन्यू 3 किलोमीटर चालूच होऊन जाईल. तर चला. नॉर्मल आपण अर्धा ते 1 किलोमीटर रनिंग केली, ते पण जास्त नाही केली, कारण की सिमेंट रोड आहे. तर सिमेंट रोड जास्त करायची नाही रनिंग, नाही तर आपण करशान तर उगं हिल पेन नाही तर आपलं शिन पेन होऊन जाईल. तर चला आता काय करू, आता वॉर्मअप करू. एक गोष्ट आहे, आपण रेग्युलरचं टार्गेट तर ठरवतो, पण हेल्दी बॉडी राहण्यासाठी काय वर्कआउट केलं पाहिजे डेली, तर कसं करायचं हेल्दी बॉडी फिट बॉडी राहण्यासाठी. तर आपला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कंपल्सरी वॉर्मअप आहे. वॉर्मअप तर सगळ्यात मेन कोणता आहे, तुम्ही हार्ड वर्कआउट करा नाही सॉफ्ट वर्कआउट करा, नाही तर हेल्दी बॉडीसाठी करा, नाही वेट लॉससाठी करा, नाही तर वेट गेनसाठी करा. तर तरी वॉर्मअप करणं म्हणजे करणं आहे. ही तर पहिली स्टेप झाली आपली. दुसरी स्टेप आपण आज तर लाईटच वर्कआउट करणार आहे. तर दुसरी गोष्ट आपण स्किपिंग मारू शकतो. त्याच्यानंतर जंपिंग जॅक सांगितली तुम्हाला, स्टँडिंग वर्कआउट कसा करायचा. ह्याच्यानंतर एक बेसिक वर्कआउट आहे वॉर्मअप करायचं. तुम्हाला जॉगिंग वाटली जॉगिंग करा, वॉकिंग वाटली वॉकिंग करा. त्याच्यानंतर स्किपिंग करा. स्किपिंग पण एक सिंपल वर्कआउट आहे आपला. तर चला बघू कोणता आहे. तर आज मारू स्किपिंग. चला आता काय करू, स्किपिंग मारू आपण. ही स्किपिंग आहे आपली. तर कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर क्विक वर्कआउट करत असला, टाईम नसला किंवा जे बिजी शेड्यूल आहे, ज्याला टाईम वर्कआउट करायला जिम करायला जायला टाईम नाही आहे, त्यांनी काय करा, स्किपिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. कारण की स्किपिंग असा वर्कआउट आहे, पहिले स्टार्टिंग तुम्हाला वॉर्मअप हे कंपल्सरी करणं लागणार आहे, ते तर कुठंच चुकलं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, स्किपिंग जर मारत असला तुम्ही घरी बसूनच 15 मिनिटात तुमचा वॉर्मअप संपवू शकता. कारण स्किपिंगनी हे स्किपिंग आहे, याला पण जास्त काही टाईम लागत नाही, जागा लागत नाही, काहीच लागत नसते याला स्किपिंगला. तर स्किपिंग करू शकता. पण स्किपिंग करायचे नियम आहे, एक अटी आहे. त्यानं कसं आहे की स्किपिंग करायच्या आधी वॉर्मअप करा, त्याच्यानंतर स्किपिंग करताना एक कडक सरफेसवर मारायचं नाही. आपण रोड आहे एवढा तरी रोडवर मारत नाही, इथे सॉफ्ट सरफेसवर मारतो. कारण की
पायाला फटका बसतो, त्याच्यामुळं heel पेन किंवा shin पेन व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे कधी पण स्किपिंग काय करायचं, सॉफ्ट सरफेसवर मारा, शूज घाला आणि एक रिदमनी मारायची स्किपिंग हळूहळू. तुम्हाला जर 20चा सेट येत असला तर 20 मारायचे, परत थांबायचं, परत 20 मारायचे, थांबायचं, परत 20 मारायचे, असं सेट तयार करायचा. कारण की नवीन काय करते, पहिले 50 मारते, मग परत 10 मारते, मग 20 मारते. ह्यानी काय होतं, आपल्याला कळतं नाही स्टॅमिना वाढवायला आणि करताना पण स्किपिंग इंटरेस्ट येत नाही. रिदम हे ठरवले ना रिपिटेशन, मग बरोबर लक्षात आज 2 राहिले, 3 राहिले, 4 राहिले, असं समजतं पण आपल्याला आणि परफॉर्मन्स कळतो. तर ही गोष्ट आहे. तर ह्यानी पण तुम्हाला 10 ते 15-20 मिनिटात तुम्ही 100, 150, 200 स्किपिंग मारू शकता. पण बिगनर जे स्टार्टिंग करते ना, त्यांनी हळूपासून चालू करा. मग जसं तुमचा स्टॅमिना आहे तसं तुम्ही मारू शकता. तर आपण आता सध्याला 100-100चा सेट मारतो आपण. तर चला स्किपिंग एक्सरसाइज चालू करू. तर आपले 100-100चे 5 सेट कंप्लीट झाले. तर स्किपिंग आपण 100-100चे 5 मारले, एकाच रिदममध्ये मारले आणि एकाच सेट मारले. पहिले 100 मारले तर शेवटचा पण 100च मारला. हा फंडा असतो. अशी टेक्निक असते स्किपिंग मारायची. ही टेक्निक फॉलो करा, तुमची स्किपिंग एकदम बरोबर होते आणि तुमचे बॉडी एकदम फिट राहील. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. कंप्लीट झाली आपली. तर आता काय करू, लेग स्ट्रेस करू आपण. कारण की काल लॉंग मारले, त्याच्यामुळे आज थोडंसं लेग स्ट्रेस केलं ना, लेग फ्री होऊन जाईल आपले. आपण ॲडव्हान्समध्ये आपण वेट घेऊन लेग लेग ट्रेस करणार आहे. तर चला बघू कसा वर्कआउट आहे हा. त्यांनी पूर्ण पाय फ्री होऊन जाते. पण वेट आहे बघा आपले, हे वेट घेऊन आपण मारतो ना. मागच्या वेळेस 2दा-3दा एक्सरसाइज केली आपण ही. तर ह्यानी काय होतं, नॉर्मल मारतो तर आपण ठीक आहे, पण हे घेऊन मारलं, वेट घेऊन मारलं ना, तर एक्स्ट्रा हे म्हणतं वेट पडतं आपल्या लेगवर आणि डबल टिबल वर्कआउट. म्हणजे असं नॉर्मलचे आपण जर 3 सेट मारले तर असायचा एकच सेट असतो, हा फंडा असतो. तर चला आधी एक्सरसाइज करून दाखवू.
ह्यो एक्सरसाइज होता आपला वेट घेऊन लेग फ्री करायचा. ह्यानी पूर्ण मसल ताणते पायाच्या. स्किपिंग मारल्याने जागेवर हे होत्या, ह्यानी लेग फ्री होऊन जाते लगेच. तर हा पण एक बेसिक मधला आहे. तुम्ही वेट न घेता पण मारू शकता लेग फ्री करायला आणि वेट घेऊन पण मारू शकता, तुम्हाला जसं ॲडजस्ट झालं तसं. तर चला दुसरा वर्कआउट करतो. तर रेग्युलरमधले आपले डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले. हे पण तुम्ही डेली फिट बॉडी राहण्यासाठी हे पण डेली करू शकता. जसं टाईम राहिला तुमचं तर सगळं. तर कमी कमी सेट मारायचे. स्टार्टिंग तुम्ही 10-10 डिप्स मारू शकता. कारण की नॉर्मल डिप्स मारता येते, पण नॉर्मल डिप्सला मला लई जीवर येते, ते माझा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं पण हे असे डिप्स मारतो. ह्या डिप्सनी काय होतं, तुमचं पोर मागचे मसल ताणती, त्याच्यानंतर आपण अप डाऊन होतो, तर आपण बॅकबोनचा पण आपला वर्कआउट होतो. ह्यानी हे 2-3 गोष्टी नॉर्मल डिप्स मारायला मला जीवर येतो, त्याच्यामुळे मी नॉर्मल मारत नाही. चला, तर हे हा फंडा होता. हा जर वर्कआउट असा डेली केला, मी सेट तर जास्त केले, तुम्ही कमी सेट केले तरी काय प्रॉब्लेम नाही, तरी तुमची पुरी बॉडी हेल्दी राहू शकते. ह्यानी जास्त काय वर्कआउट आणि हे म्हणजे लई असं कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. कॉम्प्लिकेटेड जसं काय लई स्ट्रेस आहे, एकदम फ्रीमध्ये करू शकता तुम्ही डायरेक्ट. हे फक्त स्किपिंग मारणं आहे आपलं, तुम्हाला लेग फ्री करणं आहे. तुम्ही डिप्स ॲप्स मारा, ह्यानी पूर्ण बॉडी कवर होते. कारण की स्किपिंगनेच होऊन जाते. टोटल 50-60% वर्कआउट स्किपिंग होऊन जातो. बाकीचं फक्त बॉडीला शेप देण्यासाठी आणि बॉडी हे होण्यासाठी. आता हे ॲप्स मारले आपण, ॲप्स मारायची गरज नाही, स्किपिंगने ॲप्स आपोआप येऊन जाते. हा पण असतो तरी आपण एक्स्ट्रा मारतो. थोडंसं आपलं ॲडव्हान्स आहे, बेसिकपेक्षा ॲडव्हान्स आहे आपलं हा फंडा असतो. बेसिक माणसाने जेवढे नॉर्मल गोष्टी केल्या आणि तेवढं होऊ शकता. तर हे नक्की फॉलो करा, तुमचं वेट आणि बॉडी एकदम फिट राहील. कधी लक्षात ठेवा, नो रिझल्ट कीप वर्क, बॅड रिझल्ट कीप वर्क आणि गुड रिझल्ट कीप वर्क. म्हणजे कोणतीही गोष्ट असो, आपण जी गोष्ट करत असलो तिची रिझल्ट भेटू न भेटू, कारण की चांगला भेटू, कारण आपली शेड्यूल आहे ते प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची, त्यात नो डाऊट. कोणी सण असू, वार असू, काही असू, कोणता एनी टाईम एनी डे वर्कआउट करणं म्हणजे करणं. कोणी दुखणं असो, आजारी असू, कोणाचं काय असू, तर कंटिन्यू वर्कआउट करणं हेच मेन गोष्ट आहे. हे जर फॉलो केलं तर बरोबर तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते भेटून जातं नक्की. तर चला, आता वर्कआउट झाला आता कंप्लीट आपला. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
शेवटी फुल बॉडी स्ट्रेचिंग करायला लागते. सगळ्यात मेन म्हणजे स्किपिंग आहे आपली सगळ्यात मजबूत. अर्धा 1 किलोची तर असं नाही. तर चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज एकदम बेसिक आणि आपण फिट बॉडी राहण्यासाठी कोणता वर्कआउट करू शकतो हा बघितला आपण. तर चला भेटू नेक्स्ट टॉपिकला नेक्स्ट व्हिडिओला. बाय.